स्वयंपाक करताना वेगवेगळ्या टिप्स आणि ट्रिक्स आपल्याला जर माहिती असतील ना, तर आपला स्वयंपाक सोपा होऊन जातो, लवकर होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो इंटरेस्टिंग होतो. आपल्याला तो कंटाळवाणा वाटत नाही. मग अशाच काहीशा अगदी सोप्या रोजच्या स्वयंपाकात उपयोगी येणाऱ्या टिप्स आणि ट्रिक्स मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. बऱ्याचशा रेसिपीजमध्ये आपण बटाटा वापरतो. पण ज्यावेळेस आपण बाजारातून तो विकत आणतो ना, त्यावेळेस प्रत्येक वेळी एकाच जातीचा बटाटा मिळेल असं नाहीये आणि जाती वाईज प्रत्येक बटाट्याला शिजायला कमी जास्त वेळ लागतो. तसाच तो रेसिपीजसाठी सुद्धा. काही रेसिपीजना जास्त शिजलेला बटाटा चालतो, तर काहींना कमी शिजवावा लागतो. म्हणजे ग्रेव्हीच्या भाज्यांमध्ये आपण जास्त शिजलेला बटाटा घालू शकतो. पण जर आपल्याला पराठा करायचा असेल, समोसा करायचा असेल, तर त्यावेळेस बटाटा जास्त शिजवून चालत नाही. मग त्यामुळे आपण काय रेसिपी करणार आहोत त्यावेळेस बटाटा शिजवण्याची पद्धत आपल्याला बदलायला हवी. म्हणजेच कुकरमध्ये शिजवायचा की असा पातेल्यामध्ये शिजवायचा. पातेल्यामध्ये शिजवला की कसं आपल्याला आपल्याला हवा तसा रेसिपी वाईज बटाटा शिजवता येतो, कमी जास्त. त्यामुळे तुम्ही जी रेसिपी करणार आहात त्यावेळेस तो तुम्ही पातेल्यात शिजवायचा की कुकरमध्ये शिजवायचा हे आधीच ठरवायला हवं. आपली टिप नंबर 2. आता बटाटे तर आपले शिजले, पण आपल्याला जी रेसिपी करायची ना ती एकदम पटकन करायची आहे आणि बटाटे थंड होईपर्यंत वाट बघायला आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये. मग ते साल काढताना किंवा मॅश करताना आपला हात भाजतो. मग अशा वेळेस काय करायचं? पहा, अशी एखादी जाळी घ्यायची. तुमच्याकडे मोठी जाळी असेल तरीही चालेल आणि त्यावरती असा उलटा बटाटा ठेवायचा आणि तो मॅश करायचा. या पद्धतीने जर आपण मॅश केला तर आपोआप त्याची जी वरची साल आहे ती वेगळी होते आणि खाली बटाटा सुद्धा मॅश होतो. म्हणजे एकाच वेळी साल काढायचं आणि बटाटा मॅश करायचं, दोन्हीही कामं आपली अत्यंत कमी वेळात होतात. आणि महत्वाची गोष्ट काय, तर या पद्धतीमध्ये आपले हातही भाजत नाही आणि गरम गरम बटाटे सुद्धा पटकन मॅश होतात, अगदी आपल्याला हवे तसे. आता इथे मी अगदी झटपट 2 बटाटे मॅश करून घेतलेले आहेत. स्वयंपाक करताना आपल्यावर रडण्याची वेळ कोण आणतं? आपलाच नेहमीचा कांदा. तो काही आपल्याला रडवल्याशिवाय राहत नाही. पण आपण सुद्धा स्मार्ट आहोत. काय करायचं हेही आपल्याला माहिती असायला हवं. तर मग इथे आपल्याला काय करायचंय की एका छोट्या बोलमध्ये पाणी घ्यायचंय आणि त्यामध्ये असा 2 भागात चिरून कांदा एक 2च मिनिटासाठी ठेवायचा आहे. तेवढ्या 2 मिनिटात आपण लागणाऱ्या इतर भाज्या चिरू शकतो आणि मग कांदा शेवटी चिरायला घ्यायचा. तर आता 2 मिनिटानंतर ज्यावेळेस तुम्ही हा कांदा चिराल त्यावेळेस आता पहा बरं, तो कांदा आपल्याला अजिबात रडवणार नाही. स्वयंपाक करण्याआधी निदान एक 10 मिनिटं तरी फ्रीजमधून भाज्या बाहेर काढून ठेवलेल्या असाव्यात. पण बऱ्याचदा आपण कधी-कधी विसरतो आणि ऐन वेळेस भाजी बाहेर काढून मग ती स्वयंपाकाला घेतो. पण तसं न करता जरी आपण विसरलो तरी सुद्धा कोणतीही भाजी तुम्हाला नॉर्मल टेम्परेचरमध्ये आधी आणायला हवी आणि मगच ती कुक करायला हवी. मग त्यासाठी झटपट ती नॉर्मल व्हावी यासाठी आपल्याला काय करायचंय, तर ती भाजी थोडा वेळ कोमट पाण्यामध्ये आपल्याला भिजवून ठेवायची. जसं की आता मी ही मटकी भिजवते आहे. तर थोडा वेळ मी आता ही कोमट पाण्यामध्ये डब्याचं झाकण लावून ठेवणार आहे. म्हणजे ती लगेचच नॉर्मल होईल आणि मग त्याला नंतर शिजायला देखील जास्त वेळ लागणार नाही. झटपट आपली भाजी सुद्धा शिजून तयार होईल. चपाती कडक होणं किंवा वातड होणं हे बऱ्याचशा गोष्टींवर अवलंबून असतं. पण तरी सुद्धा तुमची जर चपाती कडक होत असेल, तर तुम्ही त्यामध्ये थोडासा शिजलेला बटाटा मिक्स करू शकता. म्हणजे 4-5 चपातींच्या कणकेसाठी एक छोटासा बटाटा. अशा पद्धतीने मिक्स करून तुम्ही ते मळू शकता. पण हे मळताना पाण्याचा वापर मात्र खूप थोडा करायचा, नाहीतर पीठ आपलं खूप सैलसर होतं. तर अशा पद्धतीने जर तुम्ही पीठ मळून घेतलं तर तुमची चपाती तुम्ही कशीही लाटा, अजिबात ती कडक होणार नाही. अगदी मऊच राहील. आता इथे तर मी डायरेक्ट पराठ्यासाठीच मळून घेतलेलं आहे. त्यामुळे मी जास्तीचा बटाटा यामध्ये टाकलेला आहे आणि छानपैकी पराठ्याची कणिक मळून घेतली. आपण 2 पद्धतीने बटाट्याचा पराठा करू शकतो. एक तर सेपरेट भाजी करून अगदी पुरणासारखं त्याच्यामध्ये स्टफिंग भरून मग लाटायचं किंवा पिठामध्येच शिजलेला बटाटा मिक्स करून या पद्धतीने लाटायचं. तर आता या पद्धतीने लाटताना तो कसा लाटायचा म्हणजे छान फ्लफी होईल, तर पहा अशी मी एकदा पहिल्यांदा घडी करून घेतलेली आहे. मध्ये थोडंसं तेल लावून घेतले. तेल, तूप तुम्ही काहीही लावू शकता. पुन्हा लाटायचं थोडंसं आणि आता आपण चपातीला घालतो तशी त्रिकोणी घडी याची करून घ्यायची आहे. बऱ्यापैकी तेल लावायचं आणि छानपैकी त्रिकोणी घडी करून घ्यायची आणि नंतर हा पराठा लाटायचा आहे
मग आता इथे लाटताना तो सुद्धा जास्त पातळ लाटायचा नाही, थोडासा गुपगुपीतच ठेवायचा, म्हणजे तो छानपैकी फुगतो. आणि इथे आपण 2 वेळा याची घडी घातली आहे, त्यामुळे त्याला लेयर सुद्धा अतिशय छान सुटतात. तर तुम्ही जे पराठे अशा पद्धतीने कणकेतच तो पदार्थ घालून, म्हणजे जसं मेथीचा असेल, पालकचा असेल किंवा बटाट्याचा असेल, असा पराठा करताना त्यावेळेस या अशा पद्धतीने घडी घालून पराठा करायचा. तुम्ही करून पहा. तुमचा पराठा अगदी उत्तमच होणार. छानपैकी त्याला लेयर सुद्धा सुटणार. आता भाजताना देखील तो मीडियम फ्लेम वरतीच भाजायचा आणि हा पराठा आहे, आपला चपाती नाहीये म्हटलं थोडंसं जास्त तेल किंवा लोणी तुम्ही जे काही वापरत असाल ते थोडंसं जास्त वापरायचं, म्हणजे कसं त्याला एक वेगळी टेस्ट येते. आता पहा इथे माझा हा पराठा तर रेडी झालेला आहे. अगदी छान सुंदर कलर आलेला आहे पराठ्याला आणि याचेच लेयर सुद्धा मी तुम्हाला दाखवते. पहा 2 वेळा घडी घातल्यामुळे अगदी छान फ्लफी असा आपला पराठा झालेला आहे. दही जर आपलं जास्त आंबट झालं असेल तर त्याचा झटपट आंबटपणा कसा घालवायचा? पहा साखर टाकली तर ती विरघळायला वेळ लागतो. तर त्याऐवजी तुम्ही इथे मध वापरू शकता. मधामुळे अगदी तो मिक्स झाला की लगेचच आपल्या दह्याला छान असा गोडवा येतो. तुम्ही आतापर्यंत मध वापरून नसेल पाहिलं तर नक्की वापरून पहा. फराळ जेवढा जुना होईल ना तेवढी त्याची टेस्ट बदलते आणि मग तो काहीतरी करून आपल्याला संपवावा लागतो. तसंच माझ्याकडे सुद्धा चिवडा शिल्लक राहिलेला आहे. मग आता हा कसा संपवायचा? तर नुसता तर काही खाल्ला जात नाही. मग आता इथे मी काय करते, तर या चिवड्याची छानपैकी ओली भेळ करून खाते. एकदम मस्त टेस्टी भेळ होते याची तयार. म्हणजे आपली साध्या भेळेची होत नाही, त्याही पेक्षा जास्त टेस्टी भेळ या चिवड्याची होते. नेहमीप्रमाणेच आपण याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, मी थोडीशी काकडी सुद्धा घातलेली आहे. तुमच्याकडे वेगळं काही अवेलेबल असेल, तुम्हाला आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. तर या चिवड्यामध्ये मी आता हे सगळे जिन्नस टाकून घेतलेले आहेत. थोडंसं वर खाली करून सगळे जिन्नस आता आपल्याला मिक्स करून घ्यायचेत आणि मिक्स केल्यानंतर शेवटी एक गेम चेंजिंग म्हणजे चिंचेची चटणी जी आपल्याकडे नेहमीच फ्रिजमध्ये अवेलेबल असते ती वापरायची. या चटणीनं त्याला अगदी ओल्या भेळीचा मस्त स्वाद येतो. आता शेवटी जाता जाता एक बोनस टिप. बऱ्याचदा ऋतू कोणताही असो, मुंग्या या आपल्या स्वयंपाकघरात वावरायला लागतातच. म्हणजे कुठे ना कुठेतरी त्यांची रांग लागलेली आपल्याला दिसते. तर आता जर तुम्ही अशी रांग तुमच्या किचनमध्ये मुंग्यांची लागलेली कुठे जर पाहिली, तर एक सोपा उपाय करायचा आहे म्हणजे व्हिनेगरचा. व्हिनेगर आपल्याला घ्यायचंय, डायरेक्ट एखाद्या चमच्यात घ्या किंवा स्प्रे बॉटलमध्ये तुम्ही जरी भरलं व्हिनेगर तरीही चालेल. आणि तो स्प्रे जिथे मुंग्यांची लाईन लागलेली आहे तिथे लगेचच मारायचा. मारल्यानंतर थोड्या वेळातच तिथून ती मुंग्यांची लाईन गायब झालेली दिसेल. तर मैत्रिणींनो, असा होता आजचा आपला व्हिडिओ. तुम्हाला जर टिप्स आवडल्या असतील तर लाईक, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा जरूर करा. भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीनशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.